वेलकम टू विल्सन अकॅडमी. मागच्या क्लासेसमध्ये आपण नाउन, प्रोनाउन, नाउनचे टाइप्स आणि काही सेंटेन्सेस केलेत. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲडजेक्टिव्स करणार आहोत. ॲडजेक्टिव्स म्हणजे विशेषण. आता यामध्ये सर्वात अगोदर आपण डेफिनेशन लिहून घेऊ. ॲडजेक्टिव्ह लिहून घ्या, सर्वांनी लिहून घ्या आपल्या ग्रामरच्या नोटबुकमध्ये. Adjective is a word which tells more about noun. म्हणजे काय मराठीमध्ये लिहितो, थांबा. नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द, विशेष माहिती देणारा शब्द म्हणजेच काय असणार आहे? म्हणजेच विशेषण, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? ॲडजेक्टिव्ह. ठीक आहे. तर नामाविषयी अधिक माहिती देणारा शब्द म्हणजेच ॲडजेक्टिव्ह. हा ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आहे. मराठीमध्ये, हिंदीमध्ये आपण करतो विशेषण. तर विशेषण कसा असतो? राहुल इज अ क्लेवर बॉय. राहुल हुशार मुलगा आहे. आता हा क्लेवर काय आहे? हा राहुल विषयी अधिक माहिती देतोय. राहुल एक नाउन आहे, तर नाउन विषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणारा, त्याची विशेष माहिती देणारा जेवढे शब्द असतात त्या सगळ्या शब्दांना ॲडजेक्टिव्ह म्हणतात. अजून एखादा पाहू आपण. ही इज अ गुड क्रिकेटर. तो एक चांगला क्रिकेटर आहे. चांगला. तर इथं ही काय? तो आहे. आता नाउनच असला पाहिजे असं गरजेचं नाही बरं का. हा काय? हा नाउन आहे आणि हा प्रोनाउन आहे. तर नाउन विषयी एक्स्ट्रा माहिती देणारा शब्द म्हणजे क्लेवर. इथं प्रोनाउन विषयी एक्स्ट्रा माहिती देणारा शब्द म्हणजे गुड. तर ही जो गुड क्रिकेटर, तो एक चांगला क्रिकेटर आहे. कसा आहे? चांगला. म्हणजे गुड. तर इथं गुड काय झाला? गुड ॲडजेक्टिव्ह झाला. अजून एक. दॅट इज अ टॉल ट्री. ते एक उंच झाड आहे. उंच कसे झाड आहे? बघा, आपण जेव्हा व्हॉट हा प्रश्न करतो किंवा नाउन विषयी दुसरा कोणता शब्द नाही जे इन्फॉर्मेशन देतोय, तर त्याला आपण समजून जायचं का तो ॲडजेक्टिव्हच आहे त्या वाक्यामध्ये. तर आपण जसे जास्त वाक्य करणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला कळेलच. दॅट इज अ टॉल ट्री. तो ट्री कसा आहे? टॉल आहे. म्हणजेच हा काय झाला? ॲडजेक्टिव्ह झाला. तर मी काय करणार आहे तुम्हाला आता, सिम्पल ॲडजेक्टिव्हची लिस्ट देणार, त्याच्याबरोबर त्याचं प्रोनाऊन्सिएशन, इंग्लिशमध्ये त्याला उच्चार कसा करायचा, आणि त्याचबरोबर मीनिंग पण देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे. तर काय काय लर्न करायचं आहे तुम्ही? ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, त्याची जी परिभाषा आहे, त्याचं जे डेफिनेशन आहे तो लर्न करायचं आहे. आणि जेवढे मी ॲडजेक्टिव्ह देणार आहे त्याचे सगळे स्पेलिंग, उच्चारण आणि त्याचा मराठीमध्ये मीनिंग पण तुम्हाला पाठांतर करायचं आहे. तर आता तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि व्हिडिओ पॉज करून हे सर्व लिहून घ्या बरं. ठीक आहे, झालं लिहून. आता आपण डायरेक्टली ॲडजेक्टिव्हची लिस्ट घ्यायला सुरुवात करूया, कारण आपल्याकडे खूप कमी ॲडजेक्टिव्ह आहेत आणि ॲडजेक्टिव्ह कमी असल्यामुळे आपल्याकडे ना शब्दसाठा नाही आहेत. आपल्याला शब्दसाठा वाढवावा लागणार आहे. तर 3 कॉलम करायचे. पहिल्या कॉलममध्ये ॲडजेक्टिव्ह इंग्लिशमधला, दुसऱ्या कॉलममध्ये उच्चारण आणि तिसऱ्या कॉलममध्ये मराठीची मीनिंग. मी इथं डायरेक्ट लिहितो. बॅड, बॅड म्हणजे काय? वाईट, वाईट. दुसऱ्या नंबरला गुड,
हे छोटे छोटे शब्द तुम्हाला माहिती आहे, पण ॲज अ फॉर्मॅलिटी आपल्याला लिहावं लागतो. गुड, चांगला. त्यानंतर टॉल, टॉल जसं उच्चारण दिलेलं आहे तसंच उच्चार करायचा, टाल वगैरे नाही म्हणायचं. टॉल, उंच. त्याच्यानंतर फुलिश. कर्सिव्ह लाइटिंग लिहित नाही मी, एकदम सुटी सुटी लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल. काय समजलं नाही तर तुम्ही मला विचारू शकता. फुलिश, फुलिश म्हणजे काय? मूर्ख, मूर्ख. ठीक आहे. अजून काही क्वांटिटी सांगणारे पण शब्द असतात बरं का. म्हणजे थोडं, अजून जास्त, खूप. आज खूप पाऊस आहे, किंवा बघा पाऊस कसा आहे, तर तिथं प्रश्न होतो खूप. तर हा खूप पण काय होतो, ॲडजेक्टिव्ह म्हटलं जातो. तर आपण तसे पण ॲडजेक्टिव्ह घेऊया. सम, सम म्हणजे थोडे. अजून कोणतं? मच, मच. पुष्कळ, पुष्कळ. अजून मेनी. आता मेनी आणि मच मध्ये काय फरक आहे? मेनी हे पण पुष्कळ होतो. तर आता इथं मी लिहित नाही आहे, नंतरच्या धड्यामध्ये ते येणार आहे, पण आता असंच सांगतो, लक्षात राहू द्या. मच म्हणजे अशी संख्या जी आपण मोजू शकत नाही, अंदाजे असते. आणि मेनी म्हणजे अशी संख्या जी आपण मोजू शकतो. पैसे, मनी, मनीसाठी मेनी वापरला जाणार. हाऊ मेनी रुपीज असं म्हणणार, हाऊ मच रुपीज नाही म्हणणार. मेनी म्हणजे मोजली जाऊ शकणारी संख्या, आणि मच म्हणजे मोजलं जाऊ शकत नाही. ठीक आहे. हाऊ मच तर आपण म्हणणार थोडंसं. सम, सम म्हणजे थोडे. आता ते किती थोडे, 5 ग्रॅम, 10 ग्रॅम, त्याला मोजता येत नाही किंवा मोजलं जात नाही, तशाला मच यूज करायचं. आणि ज्याला मोजलं जाऊ शकतो डायरेक्ट 1 2 3 4 5 असे, त्याला मेनी वापरायचं आहे. पुढच्या धड्यांमध्ये पाहणार होता आपण. आता फक्त तुम्ही लिहून घ्या. अजून एक शब्द देतो, इनफ. स्पेलिंग बघून घ्या. इनफ, ENOUGH, इनफ म्हणजे पुरेसे. पुरेसे किती झाले? 8 झाले. इनफ पुरेसे. अजून लिटिल, त्याला लिटल असं लिहा. लिटल, लिटिल नका लिहू. लिटल उच्चारण अचूक आहे. लिटल. तर लिटलला काय म्हणतात? काही, काही, थोडे, है ना. अजून होल, होल. होल म्हणजे हे संपूर्ण. ठीक आहे. होल म्हणजे संपूर्ण, सर्व. आता हे 10 वाक्य झाले बघा. 3 3 6 3 9 10. तर हे 10 ॲडजेक्टिव्ह झालेत आपल्याकडे. अजून आपल्याला काही ॲडजेक्टिव्ह घ्यायचे. लिहित राहा तुम्ही. वन, वन, वन म्हणजे एक. आता 1 2 3 नका लिहू. 1 लिहिलं याचा अर्थ 2 पण येणार, 3 पण ॲडजेक्टिव्ह मध्ये आहे. 7 8 9 10 हे सगळे नंबर्स ॲडजेक्टिव्ह मध्ये येतात. दुसरं फर्स्ट, फर्स्ट. मराठीतला फर्स्ट बरोबर लिहिला का मी उच्चारण? आता तुमच्यासाठी मराठीमध्ये लिहावं लागतं मला. फर्स्ट. कारण कसं आहे, मराठीमध्ये शक्यतो लिहित नाही मी, आणि तुम्हाला कळावं त्यासाठी. आर सायलेंट आहे ना याच्यामध्ये. अरे एकच. फर्स्ट, पहिला किंवा पहिले. ठीक आहे. फर्स्ट, र लिहूच नका, आर सायलेंट आहे. आता फर्स्ट आला याचा अर्थ आहे सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 12th, 18th सगळे नंबर्स येणार आहे. त्यानंतर अजून काही घेऊ आपण. ऑल,
ऑल. ऑल म्हणजे पण काय, सर्व, सर्व. त्यानंतर फ्यू. हे सगळे मी शब्द विचारणार आहे तुम्हाला, स्पेलिंगसह विचारणार आहे, मराठीचे मिनिंगसह विचारणार आहे. फ्यू. फ्यू म्हणजे काय, काही. आता फ्यू कधी वापरायचा आणि लिटिल कधी वापरायचा हा एकदम ॲडव्हान्स लेवलला शिकवला जातो. फक्त आता फ्यू स्पेलिंग हे तुम्ही पाठांतर करून घ्या. अजून अजून कोणते राहिले पहा. इच. इच. इच म्हणजे काय, प्रत्येक. ठीक आहे, प्रत्येक. ओके. नन. नन. आता नन म्हणजे काय, काहीच नाही, काहीच नाही. चला आता बिग. लिहित चला किंवा पॉज करा, मग व्हिडिओ मग लिहा. बिग. बिग म्हणजे काय, मोठा. त्यानंतर अजून काय, फार. फार म्हणजे लांब. 10 झाले का अजून, 1 2 3 4 5 6 7 8. फारच्या नंतर नियर घ्या एक. नियर. नियर म्हणजे जवळ. त्यानंतर एम्प्टी. एम्प्टी. एम्प्टी म्हणजे काय, रिकामे, है ना. एम्प्टी म्हणजे रिकामा लिहा. रिकामा. झाले आपले टोटल 20 ॲडजेक्टिव्ह झालेत आपल्याकडे. पहा, ज्यांचं लिहायचं राहिलं आहे, शब्द मागं पुढं झाले, त्यांनी काय करायचे आहे, त्यांनी व्हिडिओ पॉज करायचं आहे आणि शब्द व्यवस्थित पाहून मग लिहायचं आहे. आता पुढचे घेऊ. पुढचे आपण अजून घेऊ. ड्राय. ड्राय. ड्रायला काय येणार आहे, ड्राय म्हणजे कोरडा, सुका, है ना, सुखावा, कोरडा. त्यानंतर वेट. वेट म्हणजे काय, ओला. ओला आणि कोरडा. त्यानंतर सोर. सोर. सोर म्हणजे काय, आंबट. अजून बिटर. आपण सगळे जास्तीत जास्त ॲडजेक्टिव्ह कव्हर करतोय. बिटर. बिटर म्हणजे काय, कडू. हे सगळे मीनिंग तुम्हाला क्लास टेस्टमध्ये विचारणार आहे. सॉफ्ट. सॉफ्ट. सॉफ्ट म्हणजे काय, मऊ. त्यानंतर लेझी. लेझी. आळशी. आळशी. त्यानंतर काय राहिलं अजून, ठीक आहे. आता किती झाले पहा, 3 3 7 झाले का. लार्ज. लार्ज. लार्ज म्हणजे मोठा. त्यानंतर शॉर्ट. शॉर्ट. शॉर्ट म्हणजे बुटका. स्मॉल म्हणजे छोटा बरं का, शॉर्ट म्हणजे बुटका, स्मॉल म्हणजे छोटा. LIGHT. लाईट म्हणजे इलेक्ट्रिसिटी विषयी बोलत नाही आहे मी. ॲडजेक्टिव्हमध्ये काय येणार आहे, लाईट. लाईट म्हणजे हलका. ठीक आहे, किती झाले, 3 3 6 3 9. अजून एक राहिलेला आहे, स्ट्रेट. STRAIGHT. स्ट्रेट.
स्ट्रेट म्हणजे सरळ. तर ज्यांनी नाही लिहिलं त्यांनी व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. आणि असे टोटल आपण आज किती घेतले, तर टोटल आपण आज 30 ॲडजेक्टिव्ह घेतले. 30 ॲडजेक्टिव्ह्स. आता 30 ॲडजेक्टिव्ह्स, त्याचे 30 उच्चारण आणि त्याचे 30 मिनिंग्स, म्हणजे असे टोटल 90 झाले पहा. ठीक आहे. मराठीतलं उच्चारण, मराठीतलं मिनिंग आणि इंग्लिशमधली स्पेलिंग असे मिळून आपण टोटल 30 ॲडजेक्टिव्ह्स आज केलेत. हे वहीमध्ये लिहायचे आहेत 2 टाइम्स. ट्युशनच्या नोटबुकमध्ये 2 टाइम्स लिहायचं आहे. पाठीमागील पेज लिहायचं आहे, त्यानंतर हा पेज लिहायचं आहे आणि याला लर्निंग करायची आहे. लिहिणं झाल्यावर मला फोटो सबमिट करा लगेचच. आणि हा एकदम चांगल्या हँडरायटिंगमध्ये लिहायचा आहे. खराब हँडरायटिंगमध्ये लिहिलं तर परत लिहायला लावणार.